महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले। या ऐतिहासिक विजयानंतर पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे। या विजयाच्या आनंदात भाजप पुणे शहर कार्यालयात भव्य विजय उत्सव साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड जल्लोषात शहर परिसर दुमदुमून गेला। भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा विजय पुणेकरांना दाखवलेल्या विश्वासाचा कौल असल्याची भावना व्यक्त केली। पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असल्याने आता शहराच्या विकासाला नवीन गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे। असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने आज विजय संपादन केलेला आहे। याच्यामध्ये संघटन शक्ती आहे, हेच भारतीय जनता पक्षाचं ब्रीद आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा हा जो विजय हा खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी असतील, त्याचप्रमाणे लाडके मुख्यमंत्री देवभाऊ असतील आणि पुण्याचे आपले महापौर राहिले केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील असतील, सर्व या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा भारतीय जनता पक्षावरती पुणेकरांनी हा जो विश्वास व्यक्त केलाय, खऱ्या अर्थानं जो विकासाचं विजन भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी मांडलं होतं त्याला ज्या पुणेकर जनतेने कौल दिलेला आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा हा पुणे हा गड राहील असा या ठिकाणी पुन्हा एकदा त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। विरोधकांनी एक टीका केली होती तुमच्यावरती अनेकदा, कसं पाहता की आता विकासाला एक मत मिळाले, विकासाला मत मिळाले कसं पाहता? खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील आणि त्याचप्रमाणे आपले मुरली अण्णा असतील यांनी चंद्रकांत दादा यांनी पुण्याच्या विकासावरती वेगवेगळे मेट्रो सारखे असन, त्याचप्रमाणे नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प असन, ड्रेनेजच्या व्यवस्था असेल, असे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन, विमानतळाचे मुद्दे असतील, असे वेगवेगळे हायटेक मुद्दे घेऊन या ठिकाणी पुण्याचा आतापर्यंत विकास घडला नाही, ते घडवण्याच्या दृष्टीने जे आपल्याला आव्हान केलं होतं पुणेकरांना, त्याला साथ देऊन पुणेकरांनी भारतीय जनता पक्षावरती विश्वास टेकवणे या ठिकाणी भरघोस मतांनी आपल्याला महापालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीकडे दिलेली आहे। पुणेकरांना काय आव्हान करा? पुणेकरांनी जे प्रेम आणि विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पुढच्या काळात देखील या ठिकाणी भारतीय जनतेच्या सोबत राहावं असं आव्हान या निमित्ताने करत काय सांगा? सर्व